नमस्कार, जुन्नर डायरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक वेगळा विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत। ग्रामपंचायत कार्यालय निमगिरी यांची निवडणूक 2023 ला निवडणूक झाली होती। त्यानंतर त्यातले काही सदस्य आहेत की त्यांनी जात पडताळणी केली नाही म्हणून एक अर्जदार राज्यामध्ये आहेत। सुषमा जलेंद्र साबळे या ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांनी अर्ज केला होता। जिल्हाधिकाऱ्याकडे एक अर्ज त्यांनी केला होता की सदस्य जी आहे ग्रामपंचायतीतील 4 सदस्य आहेत, ते सदस्य कोण आहेत आपण त्याचं नाव घेऊया। याच्यामध्ये म्हटलं त्यांनी की उत्तम नावजी साबळे, संगीता मोहन साबळे, स्वाती पंकज गायतडके आणि राधाबाई दिनेश साबळे हे जे 4 सदस्य आहेत यांची जात पडताळणी झाली नाही आणि या संदर्भात त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांनी अर्ज केला होता। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 10(1) नुसार जात पडताळणी मुदतीत सादर न केल्याने सदस्य पद रद्द करण्यात यावे असं त्यांनी एक अर्ज केला आहे। त्यानंतर त्यांना तहसीलदारांनी पत्र दिलं। त्या अर्जावरती तहसीलदार साहेब जे आहेत आपले त्यांनी त्यांना पत्र दिलं। त्या पत्रात त्यांनी स्पष्ट ह्या जे सदस्य आहेत त्यांचं त्यांनी नामोल्लेख केलेला आहे की याच्यामध्ये टोकन एखादं प्राप्त आहे, काहींचं प्राप्त नाही, टोकन प्राप्त आहे आणि प्राप्त नाही अशा प्रकारे हे तहसीलचं पत्र आहे। त्यानंतर झालं असं या ठिकाणी आता की निमगिरी जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतची उपसरपंचाची निवडणूक आज घेण्यात आली आणि त्यामध्ये जर हे सदस्य यांची जर जात पडताळणी झाली नाही, आता यांना किती वर्ष झाले तुमची निवडणूक होऊन? 2 वर्ष 7 महिने 2 वर्ष 7 महिने झाले आहे। पण ग्रामपंचायत अधिनियम सांगतो की 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही जात पडताळणी केली पाहिजे आणि त्यानंतर जे काय आपलं सदस्यपद आहे ते आपण आरक्षित जे होतं ते आपण ते कन्फर्म केलं पाहिजे। परंतु या ठिकाणी आता 2.5 वर्ष होती तरी पण जात पडताळणी ह्या सदस्यांची झाली नाही आणि त्या अनुषंगानेच सुषमा जलेंद्र साबळे जे आहेत त्यांनी हा अर्ज केला होता आणि आज या ठिकाणी पुन्हा जे काही सरपंच आहेत त्या सरपंचांनी निवडणूक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 9% जे 7 सदस्य आहेत त्यांनी यामध्ये होकार दिलेला आहे आणि उपसरपंच निवडणूक म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ कोण आम्हाला कुठलाही कागद आलं नाही, म्हणजे पत्र आलं नाहीये, त्यामुळे आम्ही ही यांना वंचित ठेवू शकत नाही। परंतु आता हे जे सरपंच आहेत हे काय म्हणतात, यांचा एक प्रोसिडिंग आहे, त्या प्रोसिडिंग मध्ये ते काय म्हणतात आपण बघूया। त्यांचं म्हणणं आहे की जालिंदर नंदराम साबळे यांनी एक अर्ज केला होता की वरिष्ठ जो ही निवडणूक आहे ही तुम्ही स्थगित करावी, यांची जात पडताळणी झाली नाही त्याच्यामुळे आपण याला अधिकार नाहीये म्हणून एक अर्ज केला त्यांनी। तर त्यांनी काय म्हटलंय की सरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत मार्गदर्शन घेण्यात येऊन मगच उपसरपंच निवडणूक घेण्यात यावी असे सांगितले। परंतु एक प्रोसिडिंग आहे त्या प्रोसिडिंग मध्ये त्यांनी असं म्हटलंय की ग्रामपंचायतीची प्रोसिडिंग आहे त्याच्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे 28/4/2026 रोजी मला अजून 6 महिने माझी जात पडताळणीबाबत प्रोसेस चालू आहे। उपसरपंच त्यांनी सांगितलं की 28 म्हणजे यांची ग्रामसभेमध्ये ज्यांचा विषय झाला 28/4/2026 झालेली सभा होती, त्यामध्ये अजून 6 महिने जे काही सदस्य राहिले त्यांची जात पडताळणी प्रोसेस चालू आहे। मला उपसरपंच निवडणुकीसाठी उपस्थित राहून द्यावे। वरील 4 सदस्य यांनी सांगितले आहे की आम्हाला दिनांक 1/7/2026 रोजी होणाऱ्या उपसरपंच निवडणुकीसाठी उपस्थित राहून द्यावे। यानंतर श्री जालिंदर नंदराम साबळे जे आहेत ग्रामपंचायत सदस्य यांनी सभेत सांगितले की सरपंच यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून वरिष्ठ कार्यालयाकडे सदस्य यांच्या जात पडताळणीबाबत कळवावे गरजेचे होते। आता सुषमा जलेंदर
यांनी ग्रामपंचायत सदस्याचा अर्ज असल्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तेव्हा सरपंच यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत पत्र देऊन मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेण्यात यावा असे मत मांडले आहे. म्हणजे सरपंचांना ह्या प्रोसिजरमध्ये सांगितलं आहे की आपण वरिष्ठ जे कार्यालय आहे म्हणजे जिल्हाधिकारी किंवा कार्यालय असेल या ठिकाणी आपण याच्या मार्गदर्शन घेऊन तुम्ही निर्णय घ्यावा असं यांच्या प्रोसिजरमध्ये म्हटलं आहे. आणि त्या असे मत मांडले आणि त्यानंतर तटस्थ राहण्यास सांगितले. म्हणजे काय झालं का तुम्ही निवडणूक घेऊ नका, तुम्ही आधी पहिला ह्या कार्यालयाकडून तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि मगच निवडणूक घ्या. तरी पण आज या ठिकाणी ती निवडणूक झाली. आता या ज्यांनी जो अर्ज केला होता त्या सुषमा जालेंदर साबळे सदस्य आहेत निमगरी ग्रामपंचायतच्या. ते माझ्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत कशा प्रकारे हा सगळा जो आहे विषय हा कसा घडला आणि याबद्दल आपण तुम्ही काय सांगाल. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव काय. सुषमा जालिंदर साबळे, ग्रामपंचायत सदस्य निमगिरी. तुम्ही जो अर्ज केला होता हे तुमच्या कधी निदर्शन आलं तुमच्या ही जी जात पडताळणीचा जो अर्ज आहे तुम्ही जो अर्ज केला की बाबा ह्या जे 4 सदस्य आहेत यांनी जात पडताळणी केली नाहीये हे आपल्याला कधी समजलं. म्हणजे मला असं ऐकण्यात आलं का उमेदवारांनी म्हणजे त्यांचं चाललं होतं का आता उपसरपंचाची निवडणूक करायची. तर आधीचे जे उमेदवार होते त्यांच्यातच कुजबूज झाली का तुझं जात प्रमाणपत्र नाहीये किंवा तुझी जात पडताळणी झालेली नाहीये मग तुझा फॉर्म बाद होईल. मग तेव्हा मग मी काय केलं तहसीलदारांना एक अर्ज केला का म्हणजे मला कुणाची झाली जात पडताळणी किंवा कुणाची झालेली नाही मला तसं द्या म्हणजे पत्र द्या. मग त्यांनी ग्रामपंचायत मागणी केली. मग ग्रामपंचायतने मग तहसीलदारांना काय द्यायची माहिती अहवाल वगैरे दिला आणि मग म्हणजे ग्रामपंचायत तिकडे तहसीलला दिल्यानंतर तहसीलदारने मग मला दिलेलं. मग तिथून पुढे माहिती झाली का 4 जणांची नाही. मग साधारणतः याला किती वर्ष झाले. वर्षाने आता तरी 4-5 महिने झाले असतील. 4-5 महिने झाले. हा मला कळालं का तेव्हा नाही. मग तिथून पुढे मी अर्ज वगैरे तहसीलदार यांना कळवलं मग त्यांनी मला दिले. म्हणजे या पाहू शकतो आपण या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक होऊन आता कमीत कमी आता 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण ग्रामपंचायत अधिनियम काय सांगतो की जे सदस्य आहेत त्यांनी आपली जात पडताळणी 1 वर्षाच्या आतमध्ये करायची असते. आता जर 2 वर्ष झाले असेल तर 2 वर्ष आणि 7 महिने झाले आहेत. मग अद्याप तरी ह्या जे सदस्य आहेत यांनी जात पडताळणी केली नाहीये. त्याच्यामध्ये काही तहसीलचं पत्र त्याच्यामध्ये आहे, काही ना टोकन भेटले, काही तर काहीच प्राप्त नाही असं जरी त्याच्यामध्ये पत्रामध्ये नमूद केलंय. आणि मग तुम्ही यानंतर तुम्ही काय मग प्रोसेस पुढे केली तुम्ही. मग मी भरपूर अर्ज केले का म्हणजे तुम्ही आता इलेक्शन थांबवा किंवा तुम्ही का म्हणजे वरिष्ठ का अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या मग तुम्ही निवड करा ना. तर मग सरपंच साहेब असे म्हणतात की नाही आम्हाला तसं अधिकार नाही, वरून जे येतील आम्हाला काय आदेश वगैरे तिथून पुढे मग आम्ही कारवाई करू. तर एवढं मी भरपूर अर्ज देऊन पण त्यांनी काही ऍक्शन घेतले नाही. आज निवडणूक झाली. आता तुमचे सरपंच कोण आहेत. विठ्ठल निंबारडे. विठ्ठल निंबारडे. ओके ओके. मग यांना जर सरपंच लोक सरपंच आहेत यांना माहित पाहिजे ना ग्रामपंचायत अधिनियम काय सांगतो काय. हो माहिती पाहिजे. तुम्ही सरपंच आहेत. हो. जनतेने याला निवडून दिलं आहे. मग जर हे जे सदस्य आहेत यांची जात पडताळणी झाली नाही यांनी वरिष्ठ कार्यालयाने काही कारवाई केली का नाही यांच्या बाबत जात पडताळणी करण्याबाबत काय काहीच नाही केली. का बरं नाही केली यांनी. आता माहिती नाही. मी अर्ज केल्याच्या नंतर 1-2 वेळा त्यांनी आम्हाला बोलवला का आपण समंजसपणाने आपण इथं बसू बोलू. तर ते काही म्हणजे एवढं हेच नाही. मी माझ्या संविधानानुसार किंवा माझ्या याच्यानुसार मी पुढे चाललेली कायद्यानुसार. तर तुमचं असं म्हणणं आहे की बाबा जे काही कायद्यामध्ये आहे जे काही संविधानामध्ये आहे त्या प्रकारे ह्याचा कारभार आपला व्हावा. हो. की आपण पाहिलं बघा या ठिकाणी जे लोक सरपंच आहेत ते एक रिटायर केंद्र प्रमुख म्हणून राहिलेले आहेत. परंतु त्यांना याबाबत माहिती नसावी का. जर ग्रामपंचायत अधिनियम काय सांगतो 10(1)(अ) की ग्रामपंचायत सदस्यांची 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही जात पडताळणी केली पाहिजे हा अधिनियम सांगतो. जर ह्या अधिनियमाला जर आज 2 वर्ष आणि 7 महिने झाले काय सरपंच नेमकं काय कारभार चालू आहे ग्रामपंचायतचा. कारण तुम्ही या ग्रामपंचायतचे प्रमुख आहात. तुम्ही ते वरिष्ठ कार्यालयाकडे तुम्ही कळवण्याला पाहिजे होतं की बाबा रे ह्या सदस्यांची जात पडताळणी झाली नाही तुम्ही ते करून लवकर घ्या. मला सांगा जर 2 वर्ष 7 महिने ह्या ग्रामपंचायतला झाले की अजून देखील त्या सदस्यांची जात पडताळणी झाली नाहीये
याचा अर्थ ते सदस्य अपात्र ठरतात. आता जी निवडणूक आहे, उपसरपंच पदाची जी निवडणूक होती, त्या निवडणूक पदाला सुषमा जालिंदर साबळे जे आहेत सदस्य आहेत त्यांनी देखील हरकत घेतली होती आणि जालिंदर जे साबळे आहेत त्यांनी देखील याला हरकत घेतली होती. दोन हरकती येऊन ग्रामपंचायत अधिनियमाचा या ठिकाणी पायमल्ली होती का, हा प्रश्न सध्या या ठिकाणी मला असं उपस्थित होतोय. कारण सरपंच जर ग्रामपंचायत अधिनियम जर मानत नसतील तर ती ग्रामपंचायत चालायची कशी. मुळात जरी त्या यांनी जे अर्ज केले होते याच्यामध्ये त्या सदस्यांना जात पडताळणी करून घ्यायची होती किंवा वरिष्ठ कार्यालयाचा रिपोर्ट घ्यायचा होता आणि नंतरच तुम्ही ती निवडणूक घ्यायची होती. पण तुम्ही कुठेतरी एखाद्या मनमताने या दोघांच्याही अर्जाला तुम्ही दुजोरा देत आजची निवडणूक त्यांनी घेतली. कारण यांनी जिल्हाधिकारी कार्यालय साहेब यांच्याकडे एक अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये यांनी बघा 5/6/2026 अर्ज केला आणि हे जे काही ग्रामपंचायत अधिनियम कलम 10(1) अनुसार जात पडताळणी मुदतीत सादर न केल्याने सदस्यपद रद्द करण्यात यावा. त्यानंतर यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 12/6 तारीख पडली आणि तारीख देखील पडली असताना याबाबत अजून देखील सुनावणी काय किंवा निकाल यायचा बाकी असताना देखील या ठिकाणी जे काही सरपंच आहेत त्यांनी हे सदस्यांच्या आधारे उपसरपंच निवडणूक घेतली. मग ही खूप मोठी शोकांतिका आहे. मला असं वाटतं की जे सरपंच आहेत त्यांनी त्याबाबत सखोल जे काही चौकशी आहे त्याचा जो अहवाल आहे तो सादर करावा आणि जे काही सदस्य यांनी जी 2 वर्ष आणि 7 महिने होऊन आपली जात पडताळणी केली नसेल तर हे सदस्य नक्कीच या ठिकाणी अपात्र होतात. त्याबाबत तुम्ही यांनी देखील अर्ज केला आहे आणि याबाबतची जी काही पुढील जी काही माहिती आहे ते आपण ग्रामपंचायत सदस्य जे आहेत जालिंदर नंदराम साबळे आपण यांच्याकडून घेणार आहोत. ताई नमस्कार.